हरी विठ्ठला हला विठ्ठला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुमिन्द्रहि समागत तिष्ठं तमानदकन्दो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि या मानवी जगतामध्ये आम्हाला जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सफलता कधी झाली कोणामुळे झाली तो पटवून देणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढाल. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. महंत 108 परमपूज्य स्वामी सोमेश्वर नंदगिरी महाराज नायगव्हाण यांच्या आशीर्वादाने आपल्या या नायगव्हाण गावामध्ये चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यामध्ये खऱ्या अर्थानं एवढा मोठा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातली आजची 7व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाटेला देण्यात आले. सर्वांचे मनापासून खऱ्या अर्थानं आभार मानतो. या सप्ताहाला ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावचं भूषण आपल्या गावाचं वैभव पंढरीनाथजी महाराज सदगीर आणि निवृत्ती महाराज सदगीर एकदा दोघांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे शिवाजी रघुनाथ जोरवर आर्मीमध्ये आहेत आणि कृष्णा रघुनाथ जोरवर पोलीस आहेत. एकदा दोघांसाठी बी टाळी वाजवा. कारण पियुष दादा कसं असते ज्याची खावी पोळी त्याची वाजवा बी टाळी. त्यांच्यामुळे आज आपल्याला मानधनी मिळणारे म्हणल्यावर गवळी काका त्यांचं नाव कायला नाव घेणं आपले काम आहे त्यांचं. खऱ्या अर्थानं दोघांना मनापासून धन्यवाद देतो. गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण सुरसम्राट भजन सम्राट अंकुशजी महाराज सदगीर त्याचबरोबर सुरसम्राट भजन सम्राट शांताराम महाराज सदगीर त्याचबरोबर सुरसम्राट भजन सम्राट नवनाथजी महाराज बत्ताशे. एकदा जोरदार टाळी वाजवा या सगळ्यांसाठी. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण पंढरीनाथ बाबा असतील त्याचबरोबर निवृत्ती महाराज असतील त्याचबरोबर माझ्या समेत आलेले युवा कीर्तनकार सुरसम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण आदिजी महाराज हरिहर या सगळ्यांसाठी जरा एकदा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांची या सप्ताहाला गोड पवित्र उपस्थिती आहे ते बबनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बबन महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर गावातील परिसरातील माझे अनोळखी ओळखीचे सगळे व्यक्तिमत्व असतील. त्याचबरोबर मृदंगाचे जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट धन्यवाद एकदा जोरदार टाळी. त्याचबरोबर माझ्या बाजूला दोन्ही चोपदार उभे असलेले श्लोक महाराज जोरवर आणि शौर्य महाराज जोरवर एकदा दोघांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. लहान चोपदार आहेत पण काम चांगलं करतात. त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील माझ्या मागं वयानं ज्ञानानं अधिकारानं ही सगळी ज्येष्ठ मंडळी असतील. त्याचबरोबर आता मला वाटतं सगळी नावं झाली ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे ते आमचे कैलास काका. अनकोटीला महाग कार्यक्रम माझा होता शनिदेवाच्या मंदिरामध्ये पण त्यांच्यासाठी बी जरा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पुढं ज्यांच्या माध्यमातून शूटिंग चालू आहे त्या शूटिंगवाल्यांच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विठाला विठाला कंप्लीट 1 तास ते 1.25 तास माझ्या हातामध्ये आहे. या 1 तासामध्ये 1.25 तासामध्ये आपलंही जीवन कशा पद्धतीने सफल होईल हेच आजच्या कीर्तनात मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थानं अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबराया मानवी जीवनाचं सफल्य कशात झालं हे पटवून देण्याचा प्रयत्न करतायत. विनेकरी बाबा तसं पाहायला गेलं तर या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली. बाबा बरोबर ना. या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी बसलेले प्रत्येकालाच मिळाली पण प्रत्येकाला जन्म नावाची जीवन नावाची संधी मिळालेली कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना मिळाली आणि कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला. का नावाची संधी मिळालीच ना पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. सदगीर बाबा
ज्या कामासाठी भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म दिला त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माचे खरं फल आम्हाला प्राप्त झालं. आमच्या जन्माची सार्थ झाली. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आता आजी दिवस कोणता मी अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करताना पण तर क्रांती काय झाली, संत जीवनात आल्यानंतर फायदा काय झाला. आणि बघा बरं का पियुष दादा सर, या जगात फायद्याशिवाय कोणच काय करत नाही. विकास महाराज जरी इथं लई टमाटामा बोलत असला तरी आधी नारळाच्या खालून किती मिळणार आहे ते ठरवून आलाय. बरोबर आहे ना बबन महाराज. त्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकाचा फायदा काय करत असते बघत असते. महाराज संत जीवनात आल्यानंतर फायदा काय झाला. महाराज म्हणतात फायद्याशिवाय कसं बोलल. 2 फायदे झाले सांगतो. भय निरसली खंती. बसलेले या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे व माणसाला. वा वा कशाचं आहे. मृत्यूचं आहे. मरणाच्या पलीकडे बबन महाराज माणसाला भीतीच नाही. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात मृत्यूची भीती राहिली नाही. मरण माझी मरुनी गेली मज केली. खंतीबद्दल काय बोलाल. प्रत्येकाच्या जीवनात बाबा काही ना काय खंती माझ्या सहित. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही. नासून गेली पत्रकार साहेब, नासून या गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आता जीवनाबद्दल काय बोलाल. बस की कृत्य झालो, इच्छा केली ते पावल. आता ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही मृत्यू लोकात आलो, ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही नामसाधना केली साहेब, तो देव आमच्या माग पुढं काय झालाय उभा राहिलाय. आता कृत्यकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी बरं का. मला कुणाची घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, कारण मला त्याच्याकडे जाण्यात मुळीच महत्व देत नाही मी त्याला. या जगातली साहेब शेवटची व्याख्या सांगतो कृत्यकृत्याची. जे मिळवल्यानंतर काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का त्याला म्हणतात कृत्यकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो विटेवर पंढरपुरात कटीवर हात देऊन उभा आहे. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवला, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पण कोणामुळं तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. पण महाराज आता अशी एक शंका इथं निर्माण होती काळाच्या बाबतीत. काळानं आतापर्यंत गरीब बघितला नाही, श्रीमंत बघितला नाही, देव बघितला नाही, दानव बघितला नाही, आला म्हणजे घेऊन गेलाच. महाराज म्हणतात जगाच्या यादीत माझ्यासारख्याला बसवू नका. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. एवढंच नाही, आता आपलं नाव घेतलं तरी तुकाराम नाम घेता का प्रेम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. पण हे घडलं कुणामुळं तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती. अशा काही अशाचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातला मानवी जीवाला सार्थकतेपर्यंत पोहोचवणारा अभंग विठाला. प्रथमताच एकाही मिनिटाचं विषयांतर होणार नाही. बऱ्याच अंगानं मी माझ्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरुण मुलंही आज कीर्तनाला उपस्थित आहेत आणि मला त्यांना खुश करायचंय. आजच्या कीर्तनात खऱ्या अर्थानं प्रबोधनाची गरज आहे. भगवंत सांगता सांगता आज मी प्रबोधनाकडेही थोडासा कल देण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आवाज माझा सगळ्याला स्पष्ट येतोय ना. अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि सार्थक जीवनाच्या बाबतीत जर बोलायला गेलं ना तर बसलेले जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता नाही तर तिची काय बाबा निरर्थकता. मी पटवून देईन. माझ्या पुढे बसलेले तुम्ही सगळे शेतकरी ना, सगळे शेतकरी माझ्यासहित. आपण शेतामध्ये हे असं होतंय हेमिंग मारतंय बोलताना. हो का हे बंद. आपण शेतामध्ये बियाणं आणतो. बियाणं कशाला हो, कशाला पेरायला. वा गोड बोलताय. कशाला आणतो आपण बियाणं पेरायला. बरं बियाणं आणलं बाबा आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही उगवलं तर. वा गोड. उगवलं तर त्याची सार्थकता नाही तर त्याची काय निरर्थकता. बरं नाही उगवलं तर आपण बोलता बोलतो म्हणतो हे वाया गेलेला का बी. बरोबर ना. अजून एक शब्द आहे मातीत गेलेला का बी. आणि अजून बी शास्त्रीय भाषेत एक शब्द आहे मोघम गेलेला का. बोलता बोलता आपण असं बी बोलतो. एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे कसं सर किंवा आवत का मानव देह भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. किंवा बाबा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भोर. ओ बसलेली आई कशाला दिला एवढा मोठा देह देवानं. कशाला दिलाय बोला की. बाईचा धंदाच असाय जिथं बोल म्हणे तिथं बोलायचं नाही, नको म्हणे तिथं वाटवाट केल्याशिवाय राहायचं. कशाला दिला पियुष दादा.
मागच्या 20 दिवसापूर्वी ते आटपाडी पलीकडे सांगलीकडे त्या आटपाडीकडे बाबा कीर्तन होतं ना. कीर्तनात मी असंच म्हणजे कीर्तनात कधीच खोटं बोलणार नाही, लगेच फोन लावून देऊ शकतो. नेमकं ते कीर्तनात मी एका आजीला पुढे बसली होती. आजीला म्हणले आजी अय आजी देह कशाला दिलाय भगवंतानं. आजी म्हणली खायला दिलाय खायला. म्हणलं आजी खायला द्याय ना का खा, पण ज्याच्या सत्तेनं खाती त्याचं भजन तर गाणं बाई. बरोबर आहे. कशासाठी दिला बरं आई किती गोड दिला हो. हात हाताच्या ठिकाणी, पाय पायाच्या ठिकाणी, नाक नाकाच्या ठिकाणी सगळं अप टू डेट. तरी तुम्ही किती सजवता बरं. आता कोण फेअर अँड लवली लावल, कोण सुनो लावल, कोण पॉन्ड्स लावल, कोण काय लावेल. आणि जमानात जाहिरात आहे साहेब, जशी जाहिरात तसं लोक वारं उपानतात. मध्ये एक ती जाहिरात आली फेअर अँड लवलीची, बघितली का? फेअर अँड लवली जाहिरात बघितली का? बघितली कशाची म्हणा किलो किलो लागत आहे आम्हाला महिन्याला. बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावाल नवल नाही. गड्याची बी फेअर अँड लवली आली, मेन्स फेअर अँड लवली. आणि त्या फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत असं सांगितलंय महाराज फेअर अँड लवली लावल्या माणूस गोरा पडतोय. बरं विनेकरी बाबा फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा पडत असता तर मी विकास महाराज एवढे रोज एवढा पैसा कमवतो फक्त कीर्तनात आकडा सांगू शकत नाही. हलक्या हाताने 2 असतात, गावलं तर तिसरं बी सुडीत नाही. आज योगायोगानं आलं तर तिसरं पण चान्स मिळाला नाही टायमिंग. किती कमवतो सांगू का? अंदाज देऊ का? एका वर्षात श्री संत सद्गुरू बाळूमामाचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर माझ्या घरी उभा राहिलंय एका वर्षात. मग अंदाज लावून घ्या किती कमवत असेल. तुम्हाला सांगू का? तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकू फक्त गालालाच लावित आहे. मी रोज सकाळ संध्याकाळ अख्ख्या फेअर अँड लवलीच्या टप्प्यात 2 टाइम पालता उलता झोपून आंघोळ करू शकतो. मग खरं सांगा मी असा काळा राहिलो असतो का? ते अजून बी एक जरा आली पार्लेची बिस्किटची. शूटिंगवाले दादा बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली त्यात. बरं खरं सांगा बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या मारित असेल तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसते वे जापानली का बिस्किट मार उड्या. ते अजून बी एक जरा ते शाहरुख खान येतो थम्सअपच्या बाटलीत झाकण करतो 2 घोट पेटून सांगतो डर के आगे डर के आगे जीत है जीत है. बरं खरं सांगा जर थम्सअप पिऊन माणूस हवेत उडत असत तर मी गाडी कशाला आणली असती? डायरेक्ट आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातच 2 गोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या. फक्त दुसऱ्या बाटल्याकडे जायचं नाही. मी थम्सअपच्या सांगतोय, नाही तर लोकांना दुसऱ्या बाटल्याचा चळय. 2 बाटल्या तिथूनच टाकल्या असत्या डायरेक्ट उड्डाण हाणलं असतं. जय हनुमान. अडचण काय? आणि सद्गुरू महाराज एक झाडा तो लय दळबद्री ती फक्त 15 दिवस येते. तिची वेळ आली आता. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या गावात हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण? जाहिरात 15 दिवस. दिवाळी झाली की ती जाहिरात तो कुठं पेटती आणि मोती साबणाचा कंपनी कुठं जळती मेळ लागत नाही. आणि अजून एक सांगू का? फेअर अँड लवली लावणारे ऐका असं म्हणतात त्या फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. पुसले रे निमेने. आता खरे चेहरे सकाळपासून दिसल्याशिवाय राहायचे नाहीत. विनोदाचा भाग सोडून द्या, मला जाग्यावरती यायचं. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म भगवंतानं दिला. कशासाठी दिला? आउट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. आउट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया हो. खाया पिया सुख से सोया ना जमाना होया. खाया पिया से सोया ना जमाना होया. भज मन नारायण तू भज मन नारायण तू भज मन नारायण तू भज मन नारायण. नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण. वाह गोड. आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया. आणि बसलेले भजनासाठी हा देह वापरत नसाल तर याची काय निरर्थकता. मी पहिल्यांदा जाईल नामदेवरायाकडे. नामदेवराया जीवन नावाची संधी आम्हाला बी मिळाली. आम्हालाही तुकोबरायाच्या अधिकाराला प्राप्त व्हायचं. एक दिवस आमच्या बी मुखातून यावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. त्या अधिकाराला जाण्यासाठी नामदेवराया आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? नामदेवराया काय गोड बोलतात बघा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ. घाड चरणी ठेवा माथा. यथा जग माझा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ. घाड चरणी ठेवा जग ज्योती जग ज्योती जग जाग बोल
बसलेले तीनही प्रमाणात काकड्यातलीच नामदेवराया काकड्यात म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडूनी भागा बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही आणि नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते जरा लक्ष देऊन एवढं उदाहरण आहे का तुमचा सप्ताह माझं कीर्तन आपल्या सगळ्याचं जीवन एवढ्या एका उदाहरणावर सफल होईल लक्ष देऊन आहे का एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला आता राजा म्हणले त्याचा छंदच ना शिकार करणं बाबा शिकार करायला जंगलात गेला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला नेम साधला आणि प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पाडला आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो तुमच्याकडं गोंजर नाही बरं वाटते अजून दोनदा दे कसं आहे चुकून पडू द्या अथवा जाणून बसून पडू द्या त्याचा स्वभाव आहे दंश करणं राजाला साप चावणार तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड लाकडाची मुळी घेऊन गेला होता त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीनं राजाचा पाय विषारी साप पडलाय आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप काय करतोय चावतोय आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका आहे कुणाच्या लाकूड तोड्याच्या मुळीवाल्याच्या त्यानं क्षणाचाही विलंब न करता डोक्यावरची मुळी फेकून दिली पळत पळत गेला राजाला ढकललं राजाचा नेम चुकला राजा खाली पडला राजा वैतागला बावळट आहेस का रे म्हणलं मूर्ख आहेस का अक्कल नावाची गोष्ट जरा देवाने तुला कमी दिली का रे तुला माहित नाही का रे मी कोण आहे अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही प्रांताचे मालक आहेत तुम्ही आमचे धनी तुम्ही आमचे राजे तुम्हाला कोण ओळखत नाही फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही पण दखलून करा दिले पलीकडे बघताय सर करत जाणार साप बघितला बापरे पाय पडला होता हो म्हणजे चावला असता हो म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो हो म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्हाला याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो तुझ्यामुळे तेच पटवून देतोय आताचा जो श्वास घेताय ही माझी कृपा आहे काय करतोस काय नाही रोज या जंगलात येतो दिवसभर वाळी लाकडं गोळा करतो घरी घेऊन जातो चुलीत टाकतो त्याचा कोळसा करतो शेजारच्या 2-4 गावांनी विकतो त्याच्यावरती माझं घर प्रपंच चालतोय आता हे काय करायची गरज नाही अरे राजाचा जीव वाचवलाय प्रांताचा मालक आहे चल राजधानीत निलन प्रधानजीला जवळ बोलवलं प्रधानजी इकडे यावं काय हो राजेसाहेब आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे म्हणलं मोजून 2,500 एकर आहे लगेच तोडाय आलेली म्हणलं मोजून 1,000 एकर आहे मग एक काम करता की एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती 5 अकराचं बक्षीसपत्र करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावा सही करायला माझ्याकडे घेऊन ये त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय राजा बोलेन बाबा राजानं सही केली कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार पण बसलेले तत्पूर्वी ऐका एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या कमीत कमी 3 कोटीच होतं किती लावताय काय ना काय लावायच्या भानगडीत पडू नका एवढं फक्त अर्ध्या मिनिटाचा सोडा लावायच्या भानगडीत पडला तर 10वा आणि 13वा येवल्याच्या जेलमध्ये करावं लागेल त्याला परवानगी लागते एका एकरात किती ती बघितलंय का बघितलं असेल ना ऐका आतापर्यंत या चित्रपट सृष्टीने निर्माण केलेलं भंगार संगार चित्रपट आम्ही बघितले गड्या पण आता हिंदू म्हणून जन्माला आलोय ना एकदा छावा चित्रपट बघून घ्या कळेल माझ्या राजाचं बलिदान काय कळेल माझा संभाजीराजा कसा होता नाहीतर आतापर्यंत संभाजीराजाच्या बाबतीत 2च शब्दात वर्णन केलं जायचं एक तर राजा रगेल होता राजा अरे राजा वाटले नाहीत आम्हाला 39 दिवस मरणाशी झुंज देत राहिला एकदाही नमला नाही एकदाही चुकला नाही तो राजा रंगेला असेलच कसा जरा टोकाचं बोलू का बाबा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या सुपुत्राला म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांना मिळालं असतं ना तर बापापेक्षा पोराचा इतिहास लई डेंजर असतो मी जागेवरती येतो एका एकरात किती कोटी म्हणलं मी 3 कोटी तुम्ही इथं या तुम्हाला हे लई महत्वाचं आहे एका एकरात किती कोटी 5 एकराचे पैसे झाले किती कोटी 15 कोटी 15 कोटी लाकूड तोडायला मिळालेलं लाकडं तोडायला जायची गरज आहे काय गरज आहे 2 वर्ष निघून गेली 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण या लाकूड तोड्याला 5 एकराची बाग दिली ती आता यानं विकली असेल घर गाडी नोकर चाकर सगळं याच्याकडे असेल आणि जिथं दिली का तिथे नेऊन राजाने रथ उभा केला ना असं 5 एकराकडे फिरून बघितलं शिष्टमले दादा जसं फिरून बघितलं का तसं राजाचं बी डोळं फिरलं कारण जिकडं बघीन तिकडं कोळसा राखच दिसायचा आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना ह्याला साग दिलं काय चंद दिलं का ह्यो काय करणार आहे कोळसाच म्हणजे आपली बी तीच अवस्था आहे काय करणार आहे ते कोळसाच करणार राजानं कोळसा का झाला बघायला रथाच्या खाली उतरला तेवढ्या चोपदार राजा लाकूड तोड्या पळत आला राजा चरणावर नतमस्तक झाला राजे साहेब लय उपकार झाले तुमचे काय झालं काय नाही 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं लाकडं तोडाय आता माझ्या घरात शेजारी 5 एकराची बाग दिली
आता लांब कशा जातोय? सकाळ सकाळ पारुष्य तोंडानं उठतोय, कुऱ्हाड हातात घेतोय, त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तुडितोय, म्हणला घरी आणतोय, कोळसा करीतोय ना. आता त्याला नायगावांमध्येच गिरायक लागते. गावाच ना बरोबर आहे ना? म्हणलं आता त्याला नायगावांमध्येच गिरायक लागते. कसं काय? म्हणलं वास मारते ना, म्हणलं चन्नाच आहे. म्हणजे म्हणला 5 एकराचा कोळसा केला काय? म्हणलं मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही, नगभर मोजून 5 एकराचा कोळसा केला. तो मला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का? मावशाव दपली कळती का? गॅसच दपली कळती ना? तो मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का? राजा म्हणला. राजानं दांडा हातात घेतला, दांड्यातून कुऱ्हाड खाली निघाली ना, अशा बाह्या माग सारल्या. काय केलं असेल? निभार हाणला असेल, बरोबर ना? पण राजा अविचारी नव्हता, राजा विचारवंत होता. राजानं विचार केला, सदगीर महाराज आता हाणून कोळशाचं चिंतन, आता याला काय करावं लागेल? समजावून सांगावं लागेल. आणि ही माझ्या संतांची भूमिका आहे, सहज बोलणे हितोपदेश करून. राजानं त्याच्या हातातले कुऱ्हाडीचा दांडा त्या लाकूड तोड्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, जा पलीकडे चन्नाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवला, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल? वास घेतला, मलयागिरी चंदन आहे. अरे अजून भरपूर असतील तर कोट्यवधी रुपये देतो म्हणला. म्हणला भरपूर नाही, 5 एकर होती. पण पठ्यानी कोळसा केला. मला दांड्यात सांगता का? मला घरी घेऊन जातो, 10,000 देतो म्हणला. 10,000 म्हणल्याबरोबर पळतच राजा कळाला, राजे साहेब 10,000 म्हणते दांड्याचं? हो. आता राजाने विचारलेला प्रश्न, लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन आणि तुमचं जीवन सफल होईल. राजाने विचारलं, तुला किती एकर दिली? ती 5 एकर. तू काय केलं? कोळसा. कितीचा विकला? 5,000. ती दांड्याचं म्हणते किती? 10,000. ए तुला काय कळलं का? तुला काही समजलं का? आणि बघा बरं का, पियुष दादा, समजल्यानंतर माणसानं नम्र व्हायला पाहिजे. आपली चूक झाली ना, आपण केली ना काशी, मग आपली नीट करायची. कधी कधी पुढच्याचं बी ऐकून घेतलं पाहिजे माणसानं, त्यात कदाचित भलं असतं माणसाचं. तो जाणकार आहे, जर त्याने कोळसा केला असं तर त्याच्या लक्षात आलंय आपण चूक काय केली. हात जोडून उभा आहे, राजे साहेब कळलं, पण आता हा 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 कळलं, पण आता कळून काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली ना. मला कोळसा केला ना 5 एकर देताय काय? म्हणलं अजून 5 एकर. झपकीनच मला 5 एकर नाव काढलं. बापाची पेंडे काय? मला म्हणजे अजून बी कोळसा करतो काय? म्हणजे हे कोणा चाललंय? राजाचं बरोबर आहे. माझ्या गोळ्या संपल्यात, राजांना लाकूड तोड्या कीर्तनात सांगाय का? माझा कोरोनाच रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आलाय नसताना बसलेले राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे. नाहीतर माझ्याकडे जरा डोळं वाचून बघा, ही इमारत मिळाली का? ही 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 आवटा हात का? ही इमारत मिळाली ना, ही बी देहरूपी चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसल करत तर नाही तरी गेला टाळी वाजवा सगळ्यांसाठी. वा, एवढा बसलेली अनमोल किमतीचा नरजन्म मिळून जर भजन नसल करत तर सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मया. आता अख्खं माझं इथून पुढचं बिन मागचं बी कीर्तन विसरा, फक्त एवढा 1 मिनिट लक्षात ठेवा. बसलेले मिळालंय चंदन, हे तर मान्य केलं, मिळालंय चंदन, फक्त याचा कोळसा होऊ देऊ नका. आता काय काय म्हणतील, व्हायचा राहिलाय वय. आमच्या निम्या अर्ध्या गावऱ्या तर पार मस्त वाट्यात गेल्यात. गावातले पाहुणे रावले फक्त आम्ही कधी जातो तरी लोकांनी भजन नाही केलं. लागून या पाया विनवितो तू करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, की नाम टाळी
बोला मुखे नाम लागोनी अपाया विनवितो तुम्हाला करताळी बोला करताळी बोला मुखे लागोनी अपाया विनवितो तुम्हाला करताळी बोला टाळी वा लागोनी अपाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. लोकाला वाटलं काय आमच्यासारख्याचा अधिकार आहे. प्रस्तावना चालली आहे, अभंगाला वाट करतोय मी. लोकाला वाटलं काय आमचा अधिकार आहे, तुकोबरायासारखे ना आमच्या पाया पडावं. अरे हट, जर अधिकार नसेल ना तुकोबराया थोबाडाकडे सुद्धा बघत नव्हते. पाया पडायचं विसरून जा बाबा. कधी कधी वाटते स्तुती पण असते निंदा. कधी कधी मोठ्याच्या मुखातलं वाक्य आहे, कधी कधी वाटते स्तुती पण असते निंदा. मी पटवून देऊ, गावातलं एखादं पोरग ऐकतच नसेल आणि लईचा आहारी गेला असेल तर आपण सांगतो हे कार्ट्या, अरे तुझ्या बापानं हाडाचं काळ रक्ताचं पाणी केलेलं का? अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली आणि बाप असाच आहे बरं का. आईचं प्रेम लय सांगितलं आत्तापर्यंत लोकांनी. आई रडू रडू सांगितली, रडू रडू आम्ही बी ऐकले गड्या. आई प्रेम करते, दुमतच नाही. लेकुराची हितव आहे माऊलीची चित्ताई शिकळबळ्याची जाती करी लाभ किंवा जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ आई समातेचा स्वभाव सूत्र दोन्ही. बसलेली आई प्रेम करते नवल नाही, पण आईपेक्षा बी का कणभर जो जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा ऐकू. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कनावाकला, घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याचे मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याचे. आई प्रेम करते पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आपुली कुर्बानी आळवो, आपुली कुर्बानी आळवो, आपुली कुर्बानी आळवो, आपुली कुर्बानी आळवो. बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी. आपुली कुर्बानी वाळवोनी, आपुली कुर्बानी वाळवोनी, एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. किती प्रेम करतो. अर्ध्या मिनिटाची घटना सांगतो, सत्य घटना आहे आमच्या परिसरातली, बारामतीतली. दादा मोरगाव रस्त्यानं अष्टविनायकपैकी गणपती का कैलास काका त्या रस्त्याने एक हायवा भरधाव वेगानं चालला होता आणि बबन महाराज त्याच रस्त्यावरून एक बाप टू व्हीलरवरती आपल्या 2 लेकीला घेऊन जात होता. अचानक बापाची गाडी हायवाच्या खाली गेली. इथून खाली बापाचं काही शिल्लक राहिलं नव्हतं. इथून खाली बापाचं काही शिल्लक राहिलं नव्हतं.
जर गाडी रिव्हर्स घेताना तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर जसे रस्त्यावरती चिखलाचे गोळे पडलेत का तसे त्या टायरमधून मांसाचे तुकडे पडताना दिसत आहेत पत्रकार साहेब. पण तरी तो माणूस जिवंत आहे. माझं ते एक म्हणणं, एक सेकंद सुद्धा इतक्या वाईट अवस्थेत माणसानं काही नाही पाहिजे, तरी तो जिवंत आहे. आपलं पोट डांबरीवरती टेकवलंय, हात पुढे टेकवले, तर जमलेल्या समुदायाकडे बघणाऱ्या समुदायाकडे एका आशेनं सांगता येते, ऐका मी मरणार आहे, मी संपणार आहे, मी जाणार आहे. एका क्षणाच्या पुढं माझं आयुष्य नाही, जास्तीत जास्त 2-3 सेकंद जगेल. पण ऐका ना, ऐका ना, मला मरू द्या, माझ्याकडे बघत बसण्यात वेळ घालवू नका. पण माझ्या 2 मुली कुठं उडून पडल्यात त्या बघा, त्यांना दवाखान्यात घेऊन जा, त्यांना जगवा. मी मेलो तरी चालेल, पण माझ्या मुली जगल्या पाहिजे ही इच्छा ज्याची ना त्याला म्हणतात बाप. मरताना सुद्धा जो लेकराचाच विचार करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती थांबली नाही. आता त्या 2 मुलीही मेल्या, बापही मेला, त्यांचा अंत्यविधीही झाला. पण तो धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातल्या वृद्ध आजोबानं सुद्धा आपला प्राण दिला. माझं ऐका, प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या आहे प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेमाची व्याख्या नाही. बापानं ती यशस्वी केली, याच्या पलीकडे बापाचं प्रेम काय सांगा, काय सांगावं बापाचं प्रेम. ऐकाकडे मी जागे, तुझ्या बापानं हाडाचं काळं रक्ताचं पाणी केलं, त्या बापाची इज्जत कमी होऊ देऊ नको. तुझ्या पाया पडतो. मला ही सांगा, स्तुती का निंदा आहे? ही दिसाय स्तुती आहे, पण ओरिजिनल निंदा आहे. तरी लोकांना भजन केलं नाही. किती सांगू तरी नाही, किती भटकीचे पुढे शिंदळीचे रडे. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी, तरी भजन नाही केलं. नाथ बाबा म्हणतात, नामाबी न मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नवे काळ सर्प आहे. बसलेले नाथ बाबा म्हणतात, ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं भजन करत नाही का, त्या व्यक्तीचं मुख नाही ते सर्पाचं राईचं वारुळ आहे, तरी भजन नाही केलं. मग जरा परखड बोलू का? राग नाही यायचंय तो कुणाला, राग राग, कारण मला तसलं गोड बोलता येत नाही. या 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 माझं जरा पड करा असतं, मला ते घेणं देणं नसते. माझं इथं म्हणणं लोकांना बदललं पाहिजे, आमचं काम ते आहे. बुड ते हे जन ना दे खवे डोळा, येतो कळवाळा म्हणून या. बोलू ओ ज्येष्ठ मंडळी, बोलू बघा बरं का, काय झालं तुम्हाला रस्त्यापर्यंत फक्त पोच करा. तसं होणार नाही, सगळे जवळचीच माणसं आहेत माझे, मला आल्यावर का आलं. बोलू का? आता जाऊ द्या, जिथं उजळण तिथं उजळण. भाई साहेब बोलू ना. ओ सरपंच तिकडेच गेलो सरपंच. हां बोलू ना, बघा बरं का. आता जाऊ द्या, चला सांगतोच. तुकोबरायाच्या अभंगाची सुरुवात अशी आहे, नामन वदे ज्याची वाचा. माईक मध्ये सांगू का? आई तुमचा मुलगा म्हणून आणि तरुण मुली तुमचा भाऊ म्हणून मला एवढ्या वाक्यासाठी माफ करा, पण मला हे बोलणं गरजेचं आहे. तुकोबऱ्याचा अभंग आहे, नाम न वदे ज्याची वाचा, तो लेक दो बापाचा. जाऊ द्या माहिती. आधी सांगितलं आपलं बोलणं पर रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुम्ही सावध रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा रामा नाही बरवसा. तुमच्या नाही बरवसा. तुमच्या नगरीचा रामा नाही बरवसा. तुमच्या रामा नाही बरवसा. उजाड पडेल बागळा पडेल फासा. उजाड पडेल बागळा पडेल फासा. माय बाप कैसी लागली झोप. उठाली माय बाप कैसी लागली झोप. माय बाप कैसी लागली झोप. उठाली माय बाप लागली झोप. आता तरी उठा, जागा कशी लागली झोप. आता तरी सावध व्हा. ज्या देवानं भजन केले, टाळी दे ना. ज्या देवानं भजन केलं, ज्या देवानं जन्म दिलाय त्याचं काय करा, भजन करा. बाबा तरी बी लोकांनी अजून बी नाही ऐकला, तरी बी लोकांनी ऐकलं नाही. मग नाथ बाबा काय म्हणतात बघायचं का?
नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव शतवर्षाची गणनारे वासुदेव वासुदेव म्हणा मध्ये दुःख या गणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा यामध्ये दुःख या गणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आचुरामध्ये सुंदर तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव बरोबर आहे ना काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाना ओ आजी ओ पुढे बसलेले आजी तुम्ही 2-4 जणी ते जुन्या काळात वासुदेव यायचं का घरी वासुदेव वासुदेव यायचं का घरी ती टोपी असायची त्याला उलटे मोराची पिसारी असायची सजवलेली असायची आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायची हा म्हणते ती बरोबर पहाटे 4-5 वाजता यायची पण आई गाणं लय भारी म्हणायचे दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या बारी दान पावलं दादा दान पावलं पिंगळ यायचं का पिंगळ एका हातात कंदील असायचा एका हातात टिमकी असायची टिम 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 आजी आता वासुदेव येतो आता पिंगळा आता वासुदेव नाही आता पिंगळा नाही आता येतो सकाळ सकाळ बटरावाला पोंग पोंग सध्या बटरावालाच माणसाला जागा होते त्यामुळेच माणसात राहिले आता जुन्या काळात वासुदेव यायचं आणि ते आम्हाला नित्य शिकवायचं लय भारी गाणं म्हणायचं वासुदेव किती गोड होता ऐका अरे वासुदेवाचे ऐका वाणी अरे जगात नाही राम रे दाम करी काम बेटा दाम करी काम पैशाची जात रे सन थोरा नयाची हवा जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे दाम करी काम बेटा दाम करी काम बेटा दाम करी ही होती ना गाणी जुन्या काळातली बबन महाराज होती ना आणि खरंच जुनं ते सोनच होतं आता आमच्या काळात काय नीट राहिलं नाही आमच्या काळातली गाणी सुद्धा दळबद्रीच एका गाण्याचं मिळच मला लागा नाही मी जिंदगी झाली काय ऐकतोय गाणं काही सांगत असं मी गाणं बी तसलंच आहे नक्क मुक्का नक्क मुक्का नेमकं शिष्टमध्ये जातं ती नाकाचा मुक्का घे म्हणते का काय म्हणते मिळच लागा तरी बी आमची गाबडी नसल्याशिवाय वाटवं झालं नको बा आपल्याला तिकडे जायचं ती वासुदेवाचं लय भारी शिकवायचं माणसं आयुष्यात पैसा कमवलं पाहिजे वासुदेव सांगायचं पैसा आता माणसं लय भारी बोलतात एकमेकाला माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवलं तरी चालेल पण माणसं जोडली पाहिजे माणसं जोडलीच पाहिजेत या मताचा मी सुद्धा आहे पण दुर्दैव आहे पैसा नसेल तर माणसाचं सोडा कुत्र सुद्धा जवळ येत नाही कुत्र म्हणतं भंगार रे ती कशाला ते आणि आपल्या वाक्यावर तुमचा विश्वास नसेल तर 2 महिने केशात रुपये ठेवायचं नाही आणि अख्ख्या नाही गावांमध्ये बोंबलत फिरायचं या चौकातून त्या चौकात तुम्ही ज्याला लई जिगरी म्हणता का तुम्हाला बघितलं तो दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून पळून जाईल नको सकाळ सकाळ 1500 फुकट नाही धनवंताला की सर्व मान्यता आहे जग सब पैसे के बाई दिल का साथी नाही को या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे अनुभव आहे सगळ्याचा आपल्याकडे पैसा नसू द्या जवळचा पाहुणा सुद्धा म्हणतो ते हे ओळख सुद्धा नाही काय घेणं नाही देणं नाही आणि पैसा असू द्या ज्याची ना आपली ओळख नाही का ती सुद्धा नातं जोडत ती आमच्या घरातलं सकाळीच फोन केला मर्चिंना त्यामुळं पैसा पाहिजेतच पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेचग आपल्याकडे एक वाक्य कायम सांगत आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो संत सद्गुरू बाळूमामा माहिती आहेत बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे नीतीने वागा मेंढ्या राखी उन्हात अनात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत आणि 3 नंबरची लाईन आहे नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत बाळूमामाचं सांगणं आहे नीतीनं कमवा नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही आणि अनितीनं कमवत असाल अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पुरायचं नाही
आता तुम्ही म्हणाल ही बाळूमामा नवीनच कोण आहेत? बाळूमामा म्हणजे कलियुगातला महादेवाचा सगळ्यात शेवटचा अवतार आहे आत्ताचा बाळूमामा. बाळूमामाच्या मुखातलं वाक्य ऐका. तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग बाळूमामा वेगळा आहे तसं नव्हं. तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर बाळूमामा वेगळा आहे तसं नव्हं. तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण बाळूमामा वेगळा आहे तसं नव्हं. अरे जो पंढरपुरात विटेवर कटेवर हा देऊळ भाई तो पण हा बाळूमामाचा आहे. जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण हा बाळूमामाचा आहे. आणि जो वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण हा बाळूमामाचा आहे. तुम्ही कुणाची भक्ती करा ती या बाळू धनगरापर्यंत आल्याशिवाय राहत नाही हे विसरू नका. लोक म्हणली कसं शक्य आहे? साधा धनगर कुटुंबातला माणूस आहे, खांद्यावर घोंगडी, गुलाबी डोक्यावर फेटा आहे, हातात काठीन, स्वतःला महादेव समजतो. कारण संतांवर विश्वासच नाही लोकांना. त्यांना वाटतं आपल्यासारखे दिसतात पण संत नवती जगा मानसा सारी. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी तो पारखी. मामानं पुढे सांगितलं ऐका. तुम्ही मला हाय म्हणलात तरी बी मी आहेच आणि तुम्ही मला नाही म्हणलात तरी बी मी आहेच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी हा बाळूमामा तुम्हाला मानायचं सोडून देईल का त्या दिवशी तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचो नाही. हा बी सबूत या बाळूमामाचा आहे. कारण बाळूमामा अवतार कोणाचे? महादेवाचे. आणि महादेवाकडे खातं कोणतं आहे? विकास महाराज देवडे कधी उचलायचा? कीर्तनात उचलायचा का गाडीत बसल्या उचलायचा का गरीब पलंगाव? म्हणजे मला उचलणार आणि हसणारे तुम्हाला ठेवणार आहे वय. या जगातल्या प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा? कुणाच्या हातात आहे? बाळूमामाच्या. बाळूमामाचे एक फेमस वाक्य सांगतो, जो मला हाय म्हणल त्याला मी कायमचा हायसा आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाहीसा. बघा, कायमचा नाहीसा. एवढ्यावरच थांबतोय. बाळूमामा सांगायला लागलो तर मी 10 दिवस तरी बंद करायचं नाही, एवढा बाळूमामाचा अभ्यास आहे. महाराष्ट्रात पहिला कीर्तन करायचं कीर्तनात बाळूमामा संत सांगायला सुरुवात केली. झी टॉकीजला 10 दिवस माझी कथा चालू होती बाळूमामाची. ते बाळूमामाचे माझ्यावरती उपकार आहेत म्हणून हे सगळं जमतंय. पुढे जातो मी. येतो होतो वासुदेव वासुदेव म्हणा. मला थोडं फास्ट जायचे, टायमिंग पर आपला पुढे आलाय. जरा ऐका. 3 संतांची प्रमाणं घेतली. नामदेवराया, तुकोबराया आणि नाथबाबा राहिले ज्ञानदेवे रचेला पाहिजे. माऊली सगळ्या संतांचं म्हणणं आहे जीवन सफल करायसाठी काय करावं लागतंय? भजन करावं लागते. कारण कलियुगी उद्धार किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी किंवा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे 2-4 आठवड्याचे जन्मांतरीचे किंवा आताच्या काळात योग याग विधी येणे नव्हे. आता वाटतंय देव भेटावा काय करावं लागतंय? भजन करावं लागते. पण माऊली आमचा चाललाय संसार. माऊली म्हणतात आम्ही संसाराला कधी विरोध केलाय? उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोका. उलट माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे. नवे नवे बसलेले जेवढ्या अट्टासनं जेवढ्या सायासनं आपण प्रपंच करतोय तेवढ्या सायासनं जर परमार्थ केला तर देव काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. सायाशी करशी प्रपंच दिननिशी हरिशीनं भजन. सदगीर महाराज किती सायासनं लोकांचा प्रपंच झालाय सांगू. काही काही माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडाले. राहिलो पण काही काही माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाही. संसार नोय सार मुर्ग जळा बास संसार नोय सार संसार नोय सार मुर्ग जळा बास संसार नोय सार संसार नोय सार मुर्ग जळा बास संसार नोय सार संसार नोय सार मुर्ग जळा बास संसार नोय सार. क्षणाची विश्रांती अरे क्षणाची विश्रांती याचा काय नाही विश्वास याचा काय नाही विश्वास. उठवा वय जागा पाय वासुदेवाला उठवा वय जागा उठवा वय जागा पाय वासुदेवाला उठवा वय जागा. संसार संसार म्हणजे संसार हे सार नाही. संसार हे मृगजळाप्रमाणे वाचतंय आपलंय दिसतंय भासतंय पण ते खरं नाही. ते सगळं काय खोटं. मृगाजळावंत जाईल रया जागेवरती येतो. किती संसारूपी भवसागरामध्ये माणसं बुडालेत बघा. बसलेले साप माहिती का तुम्हाला? साप अगदी 2-4 मिनिटात मी अभंगावरती वाट मोकळी केली. आता
साप माहिती का साप? बोला ना, कटाळा आलाय का तुम्हाला? चहा प्यायचा आहे का? मग साप माहिती का साप? साप कोणाला खातो? किती संपलाय बेडूक? राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार आहे? मग त्या 2 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का कुणाची? स्वयंपाकवाले स्वयंपाक तयार आहे का? ह्यांना भुका लागल्यात जरा. म्हणजे बेडकन माशान सापण राजा सांगित फिरतो वय मी. अहो बसलेले उदाहरण फक्त त्या बेडकाच आहे. गंमत ह्या बेडकाची. काय काय माझ्या पुढे बसलेले 50 वर्षाच्या बेडकाची आशा चालली. त्याला बी माशी दिसते. आली 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 आली. काही काहीच 80 गेले राहिले 20 तरी त्याला वाटतं 3रा मजला होईल काय रे मरायच्यात. किती आशा. अजून सोपं करून सांगू. घुस माहिती का तुम्हाला? घुस उंदराची मोठी बहीण. ती घुस जर एखाद्याच्या पडक्या घराला लागली तिने उकरायला सुरुवात केली तिला मिळच राहत नाही. किती माती उकराव निस्ती उकरीत राहते. एक दिवस मी त्या गुशीपासून निघालो होतो. न राहून त्या गुशीजवळ गेलो. तिला विचारलं गुसमाई कवर माती उकरायची. म्हणजे बोलते कीर्तनात महाराजासंग. ती म्हणली महाराज डोक्यावर ढेगाराला गोष्ट बंद करीत नाही. म्हणलं बिंदास उकर काही फरक पडत नाही. 2-4 दिवस निघून गेले. मी तिथूनच कीर्तनाला चालवतो. त्या गुशीने असा ह्या पत्र्या एवढा ढेगारा केला मातीचा. मी न राहून त्याच्याजवळ गेलो. तिला विचारलं गुसमाई कवर माती उकरायची. ती म्हणली महाराज डोक्यावर ढेगाराला गोष्ट बंद करीत नसते. मी म्हणलं होय गदी दे. ऐ तायडे तुझं डोक्या एवढं माप नेमकं कसं आहे का? म्हणजे मला बी अंदाज लागला खाली खड्डा किती करायचा आणि वर चढ किती करायचं. म्हणली महाराज सोपं आहे ना. मातीचा ढिगारा करती त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती डोकं वर करती बघती डोक्या एवढा ढिगारा लागला. तुझ्या बापानी केलता का? मिली तरी लागलं का? म्हणजे कुणात चाललंय? अहो आता तरी आपलं म्हणा की सर्व सुखाची आशा जन्म केला. सुख करत या संसारात माणसाला या गोष्टीसारखंच मरावं लागतं. या बेडकासारखीच आशेनं पुढे झालाय. पण सुख भेटलंय कारण या संसाराचा नियम आहे. संसार सुखाचा विचार नाही कोटी. मग महाराज सुख प्राप्त करायचं सुखरूपाई साधूच्या कोणी सांगा माझ्या. सर्व सुखाच्या अगर बापरक मध्ये वेळ सर्व सुखाच्या अगर जनी मने शरंद्र सर्व सुखाच्या अगर मने नर हरी सोनार किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नव्हे. मग शेवटी तो कोवर आहे पुन्हा फिरून तुमच्याकडे येतो. तुम्ही जीवन सफल करण्यासाठी नेमकं काय केलं? जन्म आलो त्याच्या आजी फळ या आधी घराला प्राप्त होण्यासाठी तो कोवर आहे तुम्ही काय केलं? दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे. बोलण्याची नाही आता देवाबिन काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. इतकं भजन केलं. एके दिवशीचा प्रसंग गावातल्या सर्व लोकांना पाटलाकडे जाऊ पाटील तुकोबर आहे दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही पण तुकोबरायाची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. पाटलाने तुकोबरायाला बोलवलं. तुकोबराया असं पाटला समोर उभा आहेत. का आठवण केली पाटील? तुकोबराया दिवसा भजन हो चाललाय रात्री हो चाललाय. मग तुकोबराया एक काम करा दिवसा भजन करा रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण आहे? मला काही अडचण नाही पण गावातले लोक म्हणते तुकोबरायाच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही. झोप लागत नाही तर दुसऱ्या दिवशी काम होत नाही. काम होत नाही तर पगार मिळत नाही. पगार मिळत नाही तर घर प्रपंच चालत नाही. नेमकं आम्ही काय करू? भक्ती करू की सांगा मी काय करू? तुकोबराया प्रामाणिकपणे सांगतो दिवसा भजन करा रात्री भजन करू नका. पाटील वेळ लागलं वेड्यात काढताय. अहो मलाही वाटतं दिवसा भजन करावं रात्री भजन करू नये पण माझी मजा झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला. मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलो. अगं थांब ना पण ऐकल तर ना गोविंद गोविंद म्हणा लागल या छंद किंवा गायना चिवडे आपली या छंदे मनाचे आनंद आवडीने मनाच्या. तुकोबराया ऐकत नाही. ऐकत राहायचं नाही तर गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज पीक कोण घाल. सदगिरी महाराज कधी भंडारा डोंगरावरती जावं भामचंद्र डोंगरावरती जावं घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं. तुकोबरायन रात्रंदिवस तिथं सुद्धा भजन करावं पण तिथं सुद्धा तुकोबरायला भजन करू दिलं नाही. एक स्त्री पाठवली. तुकोबराई म्हणतात जाई व तू माते न करी सायास. परत आहे का? तुकोबराई म्हणतात जाई व तू माते न करी सायास मी विष्णुदास तैसा नव्हे. नाही काय बसलेले तुमचं काय म्हणणं? मी का मी आता वाद झालाय आमच्यात. तुमचं काय म्हणणे? मी असेल का? तुम्ही म्हणाल महाराज तुमचं तुम्ही मिटवा आम्ही तोपर्यंत जेवण करतो मग पुढे येऊन बसतो बा पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. आमचं झाड गप बसलंय ना का आम्हाला मोकराम तू खात पाडीत आहे बरं.
काय म्हणणं असेल तुमचं? बरं चला जाऊ द्या, मी पटवून देतो. स्वतःबद्दल बोलताना मी येतं काम येतं. मी असं म्हणताना मी विकास महाराज नाही, आम्ही विकास महाराज देवडे असं म्हणू शकतो का? काय बोलणार? मी विकास महाराज देवडे हा व्याकरणाचा भाग आहे. श्री कुणा पुढे उभा आहे? आपल्या सगळ्या पुढं की तुकोबराया पुढं? तुकोबराया. अनुभव कुणाचा सांगतात? अनुभव कोणाचा आहे? वैयक्तिक स्वतःचा. मग स्वतःबद्दल बोलताना मी आता पटवून दिलंय, मी काय येतं स्वतःबद्दल बोलताना मी येतं. मग गाथ्यात काय पाहिजे? बबन महाराज मी पाहिजे, पण यांचं सगळ्याच म्हणणं आहे आम्हीच आहे. बाई लॉक किया जाय, शांतीचं नाणं मिळणार नाही, पण किया जाय. उत्तर तुमचंच बरोबर आहे, माझं चुकीचं आहे, पण माझी भूमिका चुकीची नाही. महाराज माझी भूमिका चुकीची. तुकोबराय म्हणू शकले असते ना मी विष्णुदास तैसान हो, पण तुकोबराय आम्ही म्हणतात. आम्ही का माहितीये? कारण तुकोबरायानं आमचं सगळ्याचं वकीलपत्र घेतलंय. ज्यानं ज्यानं कपाळ काळं केलंय, ज्यानं ज्यानं बुका थापलाय, ज्यानं ज्यानं फेट्या आवळल्या, ज्याने ज्याने कमरा बांधल्या, ज्याने ज्याने पांढरी कपडे धोत्र घातल्यात, तुकोबराय म्हणतात मी एकटा नाही, आम्ही सगळे विष्णूचे दास तैश नव्हे कैसे परश्री गमन करणारे. मग आम्ही कैसे? पराबिया नारी रखुमाई समान माऊलीस. आज तागायत माझा वारकरी संप्रदाय भारतात महाराष्ट्रात एवढ्या थाटात पाय उभून उभा आहे. याचं कारण तुकोबरायाचं हे प्रमाण आहे. आजही आमच्या वारकरी संप्रदायात आमच्यापेक्षा मोठी स्त्री उद्या तिला आम्ही आईच म्हणतो, आणि आमच्या वयाची उद्या तिला आम्ही बहीणच म्हणतो. म्हणून हा वारकरी संप्रदाय. आणि आलायत कीर्तनात ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिला पाहून प्रामाणिकपणे तुम्हाला म्हणता येत असेल ना तिला माय, तर तुम्ही ज्या जगाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. आम्ही जर असं जीवन जगत असेल तर त्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, त्यांच्या जवळ सुद्धा उभा राहायचा अधिकार नाही. तुकोबराया श्री पाठवली भजन नाही सोडलं, मंबाजी भाऊनं काट्याच्या काठीने मारलं भजन नाही सोडलं, शिवबा कासाराच्या पत्नीनं उकलतपणे अंगावरती ओतलं भजन नाही सोडलं. एवढंच काय गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घातला तरी तुकोबराया भजन नाही सोडलं. सांगा ना एवढा भक्तीचा अटूट मार्ग तुम्हाला कोणी सांगितला? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. मी म्हणलं होतो मी तो दिवस सांगतो, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जोना ठेवला कर. त्या दिवशी बाबाजी चैतन्यांसारखे सद्गुरू माझ्या जीवनात आले, त्यांनी मला भक्तीचा मार्ग दाखवला, आणि त्यांचे शिष्य निळोबराय म्हणतात तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेवला तो शेवू. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो, आणि त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला हा दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, चाच उत्तम चांगलं
काय सोपे काय हे काय 500 घेऊन मतदान सफल करण्यासाठी आम्ही बी काय करायला पाहिजे आतापर्यंत एक तास जेवढं बघितलं का तेवढंच करायला पाहिजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे पण महाराज इथं शंका आहे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत भजन केलं जी माणसं समाजात चांगलं जगली त्यांना आतापर्यंत समाजानं त्रासच दिलाय ज्ञानोबऱ्यात चांगलं जगले लोकांना त्रास दिला तुकोबऱ्यानं भजन केलं लोकांना त्रास दिला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीत चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला किती अहिल्यादेवीच्या जीवनात तर त्रास आहे बाबा किती त्रास आहे नवरा मेला मुलगा मेला जावई फणसी मेला बिचारी खचली नाही लढत राहिली नाही का अहिल्यादेवीच्या बाबतीत एक वाक्य मी कायम बोलत असतो भारतात अहिल्यादेवीच्या काळापर्यंत स्त्री फक्त घर चूल आणि मूल याच्या पुरतीच मर्यादित होती पण या सगळ्या खिडक्या तोडून अहिल्यादेवीनं पहिली लढाऊ स्त्रियांची फौज निर्माण करून या जगात सर्वात मोठा इतिहास रचला लढाऊ स्त्रियांची आणि आतापर्यंत 12 ज्योतिर्लिंग असतील अनेक नद्यांवरती घाट असतील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार असेल याचं काम करण्याचं काम खऱ्या अर्थानं अहिल्यादेवी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीनं केलंय हे खऱ्या अर्थानं विसरून चालणार नाही एकच बोलेल छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांनंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून एका स्त्रीनं राज्य कारभार केला त्या म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चांगलं जगल्यात चांगलं जगताना त्रास दिला सावित्रीबाई फुले महात्मा फुले चांगलं जगले लोकांना त्रास दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगलं जगले लोकांना त्रास दिला पण पुढचं वाक्य लक्षात ठेवा समाज ज्यांचा छळ करतो ना हा देव पण त्यांचंच कल्याण करतो आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा म्हणून समाजानं ज्ञानोबऱ्याचा छळ केला जगाची आई झाली लोकांना तुकोबऱ्याचा गाथा पाण्यात बुडवला जगद्गुरु झाले अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले शिवाजी महाराज छत्रपती त्रास झाला की माणसं मोठी होतात म्हणून चोपदार जीवन जगताना त्रास पाहिजेच टाकीचे गाव सोसल्याशिवाय या दगडाला देव पण मिळत नाही तुम्ही आम्ही माणसं आहेत जो सहन करतो तो मोठा होतो चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाही ते ऍक्सिडेंट चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरण म्हणून तर आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर मी पुढचा आहे शेजार नाही एखादं संघ घेऊन फिरायचं मग ती आपल्याला डिवचित तुझं चुकतंय र चांगलं जगा चांगलं जगताना त्रास आहे आणि ज्याला त्रास त्याला गुण चांगलं जगा ज्ञानोबऱ्याला चांगलं जगताना समाजाने किती त्रास दिला पण आज ज्ञानोबऱ्यानं समाधी घेतल्यानंतर त्याच समाधीला डोकं लावून पवित्र होण्यासाठी आळंदीत लाखो लोकांची गर्दी ही ज्ञानोबऱ्याची ताकद आहे चांगलं जगताना आणि माझं तर म्हणणं आहे जीवन जगताना त्रास पाहिजेतच बाबा आपण जर चांगलं काम करतोय तर 2-4 जणांना तरी नावं ठेवलीच पाहिजे मग त्यात चांगलं काम आहे असं म्हणायला समजतंय चांगलं काम करताना लोकांना त्रास आहे आणि आता आम्हाला लोक सोडतात वेतावा आम्ही जर लय अशी पांढरी कपडे घालून निघालो लोक नीट बोलत नाहीत आले वाटतं बगळे तुमचं नाम आमचं सारखंच आहे आपण उघडलंय नटून टटून जावं चांगली कर बगळे म्हणजे आम्ही बगळ्याचा नामचा लांब लांबपर्यंत संबंध आहे का काय करावं राजकारण्याचं ना आमच्या मुळावरच लोक का उठल्यात काय माहिती सध्या मला एक महाराष्ट्राचं दुर्दैव वाटतंय माणसाला मुख्यमंत्री पद पंत मी कधी बोलत नाही हा विषय पण मुख्यमंत्री पद पंतप्रधान पद हे जगातलं भारतातलं सर्वात मोठं पद आहे आणि या पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीला आपण शिव्या घालतोय काय करायला पाहिजे आपल्याला म्हणजे मी कुठलाच बोलत नाही कुठलाही राजकारणी असू द्या काही असू द्या त्यांचा अधिकार तेवढा आहे गावच्या सरपंचापासून बोलतोय ते त्या पदावरती विराजमान आहे आणि आपण त्यांचा अपमान करणं एवढं तरी मला बरोबर वाटत नाही ही कदाचित महाराष्ट्राच्या दुर्दैवाची भारताच्या दुर्दैवाची सुरुवात असेल आम्हाला कळायला पाहिजे आम्ही कुणाला काय बोलतोय कुणाबद्दल काय बोलतोय माणसानं सोशल मीडिया जसं आलं ना तितकं सोशल मीडियात वाईट मार्गानं पुढे जास्त चाललंय पुढे जास्त चांगलं काहीच उगाच थोडीफार कीर्तन करायचं चांगले त्यांचे व्हिडिओ सोडले तर सोशल मीडियावर चांगलं काहीच नाही उघडे नागडे धंद सगळं वाईटच चाललंय खरंच चाललंय बाबा चला नकोच आम्ही लय बोलायला गेलो लोक म्हणतात ह्यांना काय करायचं आम्ही नाही बोलायचं मग कुणी बोलायचं सध्या समाजात एकच ठिकाण असे जिथून लोक जाऊ द्या त्यातून ते हातून हा कुठे चालला होता मुद्दा चांगलं जगा चांगलं जगताना
त्रास आहे. पण ज्याला त्रास त्याला गुण हमका. चांगलं जगताना त्रास होईल. उदाहरण देतो, सिंधुताई सपकाळ. माझं कीर्तन अखेरीला आलंय. मला देवी सांगायला सांगितली पण सगळ्यांनी देवी सांगितली म्हणून मी थोडं महागार घेतली. सिंधुताई सपकाळ माहिती आहे. आज मी कीर्तनात तिचं उदाहरण सांगतोय कारण माझ्या अभंगाला निगडीत आहे म्हणून सांगतोय. नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरत होते, सांगत होते, कोणीतरी ऐका, कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मी हे जगेन. आणि लय लहान बाळ जन्माला आलेला आत्ताच ते पण जगेल. पण जगीत कनिष्ठोर आहे सदगीर महाराज. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावाच लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल करून चालणार नाही. पण एखाद्या जिवंत व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुण झाल्याशिवाय राहणार नाही. आला या कीर्तनात तर ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. अंबिका माता आपल्याला सुखी आणि समाधानी केल्याशिवाय राहायची नाही. मसनवाट्यात जायची, विसाईवरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर थापायची, त्याच प्रेतात जळताना करायची, त्याच्यावरती भाकर बसायची. एक दिवस बाबा मनात आलं हे जगणं आहे. आणि कधी कधी माणसं हातभर होतात परिस्थिती पुढे, वाटतं सगळं संपलंय, जगण्यात राम राहिला नाही. पण तुमची सगळ्यांची जुनी म्हण आहे, कधी कधी शेवटच्या घावाला सुद्धा पाणी. ज्यावेळेस 100 रस्ते बंद होतात त्यावेळेस एखादी वाट निश्चित निर्माण होते म्हणजे होते. सर भेटते म्हणजे भेटतेच. ती वाट सापडेपर्यंत थापतक धरायची धमक आपल्यात पाहिजे. आज 10वी 12वीची ग्रॅज्युएट होणारी मुलं थोडे मार्क कमी पडले तरी आत्महत्या करताना दिसतात. 10वी 12वीचे मार्क म्हणजे आयुष्य नाही. आणि शिकायचं बी नाही असं नाही, पण 10वीच्या मार्कावरतीच आयुष्य अवलंबून असते तर भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळालाच नसता. कोणाला शाळेत कमी येत असतंय, कोणाला दुसऱ्या कलेत कोणतरी जास्त असतंय. मी माझ्याहून सांगतो, MPSCतला टॉपर विद्यार्थी, फक्त माझं गणित कच्चं होतं म्हणून मी माघार घेतली. डायरेक्ट 25-30 मार्क आपोआपच कमी व्हायचे. मग काय त्यात लिस्टमध्ये लागणार. इंग्लिश आणि गणितलं आपलं कमी बाबा, नाही तर दुसरी पुस्तकं MPSCतली माझी अजून बी तोंडपाठ आहे. पण माझ्या नशिबात नसेल ते, कारण माझ्या नशिबात देवानं हे दिलं असेल, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा. आज कीर्तन करतोय, माझा 3 वर्षातला गाडीचा प्रवास आहे 6 लाख किलोमीटरचा. इतकी धावपळ झाली. रात्रीचा दिवस, आता 3 दिवस तुमच्याच जिल्ह्यात आहे, सकाळ संध्याकाळ 6 कीर्तन. मला सांगायचंय, आयुष्य संपवणे एवढी संकट माणसाच्या जीवनात कधीच नसतात, कधीच नाही. माणसाने एकदा कधीही विचार करायला पाहिजे. मरायचा निर्णय घेतला, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणं. तेवढ्याच ब्रिज खाली एक भिकारी नसून अवस्थेत पडला होता, तो हाक मारत होता, हे कुणीतरी पाणीपाचा शेवटच्या घटका मोजतोय, पुण्य मिळेल. तो आवाज शिंदुताईने ऐकला, विचार केला, हे शिंदुताई जगलीस तर काय जगलीस ग? किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, 5 मिनिटानंतर मरशील तर राख होईल. म्युन्सिपाल्टीची गाडी 5 मिनिटात तुझी राख करेल. नवरा सुद्धा तुला अग्नी डाग द्यायला यायचा नाही. काय अस्तित्व आहे तुझं? मर, नाही थांबवणार तुम्हाला कुणी. पण जाता जाता त्या तहानल्याची तहान भागून जा ना, पुण्य मिळेल तेवढंच. विचार केला, पाणी घेतलं, त्या माणसाला पाजायला सुरुवात केली. पाणी पाजता लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे. आणि मेल्यावर भाकर माझ्यासोबत प्रेतावरच जळायची ना. त्या माणसाला आई तिनं भुगा केला, त्यात पाणी टाकलं, त्या माणसाला खाऊ घातलं. परिणाम बसलेले असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि तरुण मुलं मुली सगळी ऐकून जा, किती आत्मविश्वास आपल्याकडे पाहिजे. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि विटेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहील नसती. आजही सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहेत म्हणून आपण भजन करतोय. मरायचा निर्णय बाजूला केला, पुण्याला गेली. दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपले कुलते एक ममता नावाची मुलगी आंदण दिली. आणि हडपसर जवळ मांजर येते ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. सर जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. त्या सिंधुताईनं म्हणावं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कारण या जगात 2च व्यक्ती अनाथांची माय म्हणतात, एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित तसे दुसरी सिंधुताई सपकाळ, परत अनाथांची माय नाही. जगायचे तर कधीतरी दुसऱ्यासाठी जगा. स्वतःसाठी तर किड्या मुंग्या सुद्धा जगतायत, स्वतःसाठी तर कुत्री मांजरी सुद्धा जगतायत. जगायचंय दुसऱ्यासाठी जगा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देवते ते जनावा. आणि पियुष दादा, माझं काही पुण्य मला माहित नाही घड्या, पण ज्या सिंधुताईचं व्याख्यान ऐकायला महाराष्ट्र नाही, भारत नाही, संपूर्ण जग आतुरतेनं वाट बघत बसायचं ना, त्या सिंधुताईची 3 पुण्यस्मरण झाली. त्यातल्या दुसऱ्या पुण्यस्मरणाला कीर्तन झालं फक्त. ते नशिबानं माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या व्यक्तीच्या वाट्याला आलं. कारण माझं जगणं त्या तत्वाचं आहे. मी शेवटी थांबता सांगणार आहे. म्हणून जगायचंय काहीतरी वेगळं करा. आता एवढं बोलून सुद्धा एखादा म्हणजे महाराज नाहीच भजन केलं, नाहीच चांगलं जगलो तर मग आमच्या बापाचं काय जायचं, आमचा बी हाय सांगायचा धंदा. बबन महाराज त्याचंच पैसे घेतो आपण.
नाही ऐकलं आमचं काय जात नाही, आमचं ठरल्यात त्यात बदल ते आमच्या खिशातच असतात, त्यात काही अडचण नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर भजन करा. नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जॅगवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा टी, टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेंज, रियाडा, हल्या आणि हल्यावर बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती थोडी ती झुडी ती निसुरी. यमाचे किंकर भाऊ झालं नाही त्या यमाशी करू ना. ती बघतच नाही कोण आहे, लय हानत्यात, खरंच लय हानत्यात. आता मी बी अजून गेलो नाही त्यामुळे मला बी माहित नाही. पण ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळन किती हानत्यात. पण आम्हाला नाही, जी भजन नाही करणार ना अयो लय रट खाताल तुम्ही. इथं किती बी दादागिरी करा पण वर दादागिरी चलत नाही. लय हानत्यात वर. आणि सोनू तुझा आपल्यावर भरोसा नसल तर मरून बघ. फक्त मेल्यावर हानल्यावर आम्हाला सांगा येऊ नको, नाही तर आम्हाला बी कुठल्या टेकराने पळाव मेळ लागायचं नाही. म्हणून भजन करा ना. अजून बी नसल कळत तर नाथ बाबा काकड्यात काय गोड बोलतात जरा ऐका. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरते शेवटी काळ बांधून येईल. सरते शेवटी 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 काळ बांधून येईल. शेवटी शेवटी जनार्दनी आमचे काय बाजाईल महाद्वारी बोली बोली तो पिकला महाद्वारी. पिकला महाद्वारी बोली बोली तो देखा पिकला महाद्वारी. बोली बोली तो देखा पिकला महाद्वारी. पिकला महाद्वारी बोली बोली तो देखा पिकला महाद्वारी. आम वाक्या स्वाम वाक्या आम वाक्या स्वाम वाक्या प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकुन शकुनाने पडला प्रकाश दिवल्या मशालीचा. पडला प्रकाश दिवल्या मशालीचा. गोंधळाला गोंधळी भवानीला. लागली याचा होलग उमटल पाऊलग. लागली याचा होलग उमटल पाऊलग. मामा तुम्ही येणं केलं हो. मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. बाळू भावाची गाडी घुंगराची आली. बाळू भावा गाडी घुंगराची आली. बाळू मामाची गाडी घुंगराची आली. बाळू मामाची तयारी बांधला गाठोड. गणपती बाप्पा गाडी हाकतो या गणपती बाप्पा गाडी हाकतो या पूर्ण. गणपती बाप्पा गाडी हाकतो. हौसमला मोठी आत्मा पूर्ण जायाची. हौसमला मोठी आत्मा पूर्ण जायाची. आओ बाळू मामाला पायाची. आओ गाडी घुंगराची आली. बाळू भावाची गाडी घुंगराची आली. बाळू भावाची शिवाजी नाही ना म्हणला तरी या महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास आहे. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोळी करण्याची. याच मातीत माती केल्याशिवाय राहत नाही बघ. तर नाव नाही सांगणार शिवबा म्हणून. खाना हात मारितो हसरी. खाना हात मारितो हसरी. नजर गाडी जिरह जिरह
राजा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिले, खानानं दगा केला, खान मान मानला, केला कर कर आवाज झाला, चिलखत होत खानाचा वार फुका गेला आणि इतक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली, पोटामध्ये बिजवण हक्क झाला, वागण्यात केला ज्ञानेश्वर विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ऐका पाऊस उघडला, एकच मिनिट, पाऊस उघडला की माझ्या घरी अनाथ आश्रमाचं बांधकाम चालू होतंय, अनाथ मुलांचं कार्य हाती घेण्याचं ठरवलंय, कारण माझा आदर्श सिंधुताई सपकाळ आहेत, तो कारण माझं पाकिट एवढं नाही, माझं मानधन एवढं घेत नाही मी, की त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्याला ज्याला सहकार्य करता येईल, विकास महाराज काहीतरी चांगलं काम करतायत, कुठंतरी चांगल्या मार्गानं काहीतरी करता करण्याचा प्रयत्न करतायत, 100-200 रुपये आपले चहा प्यायला बसले तरी कुठं नाही कुठं जात असतात, वाटलं कार्य चांगलं आहे तर निश्चित फुल नाही फुलाची पाकळी कीर्तन झाल्यानंतर आणून द्या, 1-2 मिनिटं जेवायचं राहू द्या, महिला मंडळ बसतील, पण ज्याला ज्याला वाटतं कार्य चांगलं आहे त्यांना निश्चित पाठीमागारा एवढीच अपेक्षा करतो. विठ्ठल तुकाराम 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 तुका विठ्ठल